प्रश्न: कोणती वहिनी रात्री जास्त वर खाली होते? उत्तर: जिन्यावरून वर खाली करणारी वहिनी ती रात्री घरातील कामासाठी अनेक वेळा वर खाली ये जा करत असते. कधी पाणी तर कधी इतर वस्तू आणण्यासाठी ती सतत फिरत असल्यामुळे असे दिसते. प्रश्न: वहिनीची मागची साईज का वाढलेली असते? उत्तर: जास्त बसण्यामुळे आणि आरामामुळे घरातील काम कमी हालचालीने होत असेल तर शरीराची ठेवण बदलू लागते. व्यायाम कमी आणि खाणे जास्त असल्यास मागची साईज वाढलेली दिसू शकते. प्रश्न: वहिनीची खालची काढण्यासाठी काय करावे? उत्तर: प्रेमाने आणि शांतपणे मदत करावी. घरातील कोणतीही वस्तू खाली काढताना काळजीपूर्वक हाताळणी करावी. एकमेकांना मदत केल्यामुळे काम सोपे होते आणि घरात आनंदी वातावरण राहते. प्रश्न: वहिनीच्या त्या रसाची चव कशी असते? उत्तर: खारट, गोड आणि चविष्ट. वहिनी बनवलेला रस प्रत्येकाला आवडतो. त्यात मसाले आणि चव योग्य प्रमाणात असते. उन्हाळ्यात थंड रस प्यायला खूप मजा येते, म्हणून सगळे त्याची स्तुती करतात. प्रश्न: वहिनीला बेडरूम मध्ये घेऊन काय केलं जाते? उत्तर: आराम आणि विश्रांती दिली जाते. दिवसभर काम केल्यानंतर ती बेडरूम मध्ये आराम करण्यासाठी जाते. तिथे ती झोप घेते किंवा मोबाईल वापरते आणि दिवसाचा थकवा कमी करते. प्रश्न: बाई कोणाला ताणून दाखवायला लाजत नाही? उत्तर: कपडे आणि चादर ताणून दाखवते. घरातील काम करताना महिला कपडे व्यवस्थित ताणून वाळत घालतात. हे त्यांच्या रोजच्या कामाचा भाग असतो, म्हणून त्यांना त्यात लाज वाटत नाही. प्रश्न: बाईला 3 भोक असतात हे नवी मुलांना कधी माहिती होते? उत्तर: मोठे झाल्यावर समजते. लहान मुलांना अनेक गोष्टींचा अर्थ मोठे झाल्यावर समजायला लागतो. अनुभव आणि शिक्षणामुळे माहिती वाढते आणि त्यांना हळूहळू सर्व समजते. प्रश्न: लग्नानंतर महिला जाड का होतात? उत्तर: जीवनशैली बदलल्यामुळे लग्नानंतर खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. व्यायाम कमी आणि आराम जास्त होतो. जबाबदाऱ्या वाढल्यामुळे शरीरात बदल होतात, म्हणून काही महिला जाड दिसतात. प्रश्न: कोणाचे आंबे खूप छोटे असतात? उत्तर: लहान झाडावरील आंबे. काही झाडांवर सुरुवातीला छोटे आंबे येतात, नंतर ते हळूहळू मोठे होऊ लागतात. लहान आंब्यांचा उपयोग लोणच्यासाठी होतो आणि त्यांची चव खूप छान असते. प्रश्न: कोणत्या बाईला बंगल्यात करायला खूप आवडते? उत्तर: घर सजवणाऱ्या बाईला. मोठ्या बंगल्यात राहणाऱ्या महिलांना घर सजावट करायला खूप आवडते. त्या स्वच्छता आणि बागकामात वेळ घालवतात, म्हणून त्यांना बंगल्यात आनंद मिळतो. प्रश्न: मागून किती वेळ केले की बाई खुश होते? उत्तर: प्रेमाने आणि वेळ देऊन बोलले की. एखाद्या महिलेला आदराने वागवले, तिची काळजी घेतली आणि वेळ दिला तर ती आनंदी आणि खुश राहते, कारण प्रेम आणि विश्वास महत्त्वाचा असतो. प्रश्न: जास्त दिवस नाही केल्याने सुरतमध्ये काय फरक होतो? उत्तर: चेहऱ्यावर थकवा दिसू लागतो. योग्य झोप आणि काळजी घेतली नाही
उत्तर, चेहरा निस्तेज दिसू लागतो. आरोग्याची काळजी घेतल्यास सूरत सुंदर आणि ताजितवानी राहते. प्रश्न, गुप्तेत जाण्याआधी काय केले पाहिजे? उत्तर, परवानगी आणि तयारी केली पाहिजे. कोणत्याही ठिकाणी जाण्यापूर्वी योग्य माहिती आणि तयारी असावी. स्वच्छता आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी, म्हणजे कोणतीही अडचण येत नाही. प्रश्न, बाईला शेंगदाणे असतात हे मुलांना कधी माहिती होते? उत्तर, खाण्याच्या वेळी माहिती होते. शेंगदाणे हे खाण्याचे पदार्थ आहेत जे अनेक महिलांना आणि मुलांना आवडतात. चिक्की, लाडू आणि चाटमध्ये ते वापरतात, म्हणून मुलांना त्यांची माहिती होते. प्रश्न, करताना कुठ बोट घातल्यास बाई जास्त गरम होते? उत्तर, तापमान तपासण्यासाठी बोट लावल्यास. गरम पाणी किंवा चहा तपासताना लोक हलकेच बोट लावून पाहतात, त्यामुळे वस्तू किती गरम आहे हे समजते आणि काळजीपूर्वक वापर करता येतो.